सकाळची घाई एवढी असते, मला वाटतं कधी किचनमध्ये जाऊन कधी कामाला लागू. मी झाले रेडी आणि गेले किचनमध्ये गेले की आधी चहा ठेवला आणि चहा घेतला. बाहेर येऊन बघते तर काय आजचं वातावरण असं होतं, ऊन ना पाऊस पण नव्हतं आणि ऊन पण नव्हतं. त्यानंतर मी आले किचनमध्ये येऊन घरच्यांना विचारलं की आज स्वयंपाकात काय करायचं जेवायला. तर त्यांनी म्हणले की आज चिकन बनवायचं म्हणलं की मी लागले लगेच तयारीला. माझ्या भावाला चिकन आणायला सांगितलं आणि मी मसाला बनवायला लागले. मला स्वयंपाकाला लवकरच लागावं लागतं कारण की माझ्या जीवावर लक्ष ठेवायला कोणी नाही आहे. मी घरात एकटीच राहते. हे जॉबवर जातात आणि भाऊ पण ड्युटीवर जातो. त्यामुळं मलाच तिच्यावर लक्ष ठेवून सगळं घरचं काम आवरावं लागतं. म्हणजे लवकरच तयारीला लागते कामाच्या आणि तिच्यावर लक्ष पण ठेवावं लागतं येता जाता, कारण ती बाहेर आणि घरात असं खेळत असती. तर तिच्यावर लक्ष ठेवत मी कांदा चिरून घेतला, अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट बनवून घेतलं. तेवढ्यात माझ्या भावानं चिकन आणून दिलं. ते स्वच्छ धुवलं आणि आधी परतायला टाकलं. माझं असं आहे, तुमचं असं आहे का? तुम्ही कसं बनवता चिकनची भाजी मला कमेंटमध्ये सांगा. मी आधी त्याला हळद, अद्रक लसूणचं पेस्ट करून घेते आणि कांदा चिरून घेते आणि त्याला परतायला टाकते. त्याला शिजवून घेते आधी आणि त्याचं सूप थोडंसं काढून घेते. लेकरांसाठी सूप चांगलं असतं असं ऐकलेलं आहे. त्यामुळं मी आधी चिकनचं थोडंसं सूप काढून घेण्यासाठी तसं त्याला शिजवून घेऊन सूप काढते. नंतर मग त्याला भाजी बनवून घेते त्याची. मग त्याच्यासाठी मसाल्याची तयारी केली. मसाला म्हणजे कांदा थोडंसं भाजून घेतला आणि तेलामध्ये फ्राय करून घेतला. खोबरं थोडं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि घट्ट भाजी होण्यासाठी हरभऱ्याची डाळ पण थोडीशी फ्राय करून घेतली आणि कोथिंबीर, हे सगळे मसाले मी भाजून घेतले आणि त्यानंतर त्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतले. थोडंसं पाणी टाकून फ्राय करून घेत असते, कारण की त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ भाजून टाकलेली आहे ना, ती लवकर बारीक होत नाही. म्हणून थोडंसं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित पेस्ट बनतं त्याचं. म्हणून थोडंसं पाणी टाकते आणि त्याला फ्राय करून घेते व्यवस्थित. मसाला व्यवस्थित बारीक झालेला होता, त्याला वाटीमध्ये काढून घेतले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तेल टाकले आणि तेलामध्ये तो मसाला टाकून दिला. तेल गरम झाल्यानंतर आणि व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. व्यवस्थित त्यातलं सगळं कांद्याचं कच्चेपणा वगैरे सगळं जाईपर्यंत व्यवस्थित त्याला परतून घेतलं. असं मसाला रेडी झाला होता. व्यवस्थित छान तेल सुटलं होतं त्याला. त्याच्यामध्ये मग थोडीशी हळद आणि थोडंसं घरी बनवते मी एक मसाला. त्या मसाल्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण की हे मसाला मी प्रत्येक भाजीला टाकत असते. थोडं पण टाकलं तर टेस्ट चांगली येते त्याची. आणि नंतर ते मसाला टाकला आणि थोडंसं चिकन मसाला टाकला आणि त्यानंतर तिखट टाकलं आणि थोडंसं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पाणी टाकून थोडंसं परतून घेतलं व्यवस्थित. मग तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हे शिजलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये टाकलं. असं काही ते मसाला शिजून तेल सुटलेलं होतं एकदम छान आणि त्याच्यामध्ये मग ते चिकन टाकून दिलं आणि थोडंसं गरम करून पाणी त्याच्यामध्ये टाकले. आणि चला म्हणलं आता भाजी तर झाली रेडी आणि लगेच मग भाकरीला लागावं. लगेच भाकरी करून घेतल्या. आमच्याकडे चिकन बनवलं ना तर त्याच्यासोबत ज्वारीची भाकर खातात. आमच्या घरच्यांना आवडतं. नॉनव्हेजसोबत ज्वारीचीच भाकर खातात. चपाती कधीतरी असते माझी. ज्वारीची भाकरच जास्त करते मी चिकनसोबत, कारण घरच्यांना तसंच आवडतं. माझा स्वयंपाक आज काय असा होता, चिकनची भाजी आणि त्याच्यासोबत भाकर. चला मग या जेवायला. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. जेवण करून घेतले आणि त्यानंतर मग किचन धुवून घेतलं. किचन खूप घाण होतं. कधी चिकन वगैरे भाजी केली ना, किचन धुवायला खूप जास्त वेळ जातो. त्यामुळं आधी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं. नंतर मग भांडे घासायची होती. एवढी भांडी पडली होती. चिकन वगैरे केलं ना खूप भांडी पडतं. इकडं बघा माझं पिल्लू कसं मोबाईल बघत बसतंय. मोबाईल असला ना तिला काही लागत नाही, पण मी जास्त देत नाही. कधी मी कामात असले तरच देते, नाहीतर मी तिला जास्त मोबाईल आजचा दिवस आमचा असा होता. भेटून एक